बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वान नदीला पूर आला असून धारूर आसरडोह आणि धारूर आडस मार्गावरील 2 पूल पाण्याखाली गेले आहेत। या पाण्याच्या प्रवाहात रात्री 4 चाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या 2 धक्कादायक घटना घडल्या आहेत। दरम्यान यातील एकाचा मृतदेह सापडला असून अद्याप एक जण बेपत्ता आहे। गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। तांदळवाडी धरण भरून वाहत असून त्यामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत। बुधवारी रात्री रुई धारूरहून अंजनडोहकडे जाताना रात्री 8 वाजता आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे वय वर्ष 42 यांची कार पुलावरून वाहून गेली। प्रशासन, पोलीस व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली। अखेर गुरुवारी सकाळी 6 वाजता पुलापासून 1 किलोमीटर अंतरावर त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला। दरम्यान आवरगाव पुलावरूनही रात्री 12 वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे। या अपघातात अनिल बाबूराव लोखंडे वय 26 हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे।